पत्नी म्हणते मी तुमच्या सोबत राहणार नाही, घटस्फोटही देणार नाही, पण पोटगी मात्र मागणार. अशा परिस्थितीमध्ये पती अडकतो. अडकित्यामध्ये जशी सुपारी अडकते तसा तो अडकतो. पण हे चाललंय काय नेमकं? नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायदा व्हिजन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की पत्नी ना सोबत राहते ना घटस्फोट देते, पण पोटगी मात्र मागते. अशा परिस्थितीत पतीनं काय करावं आणि नेमकं कायदा काय सांगतो संपूर्ण आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. अर्धवट माहिती काहीच कामाची नसते. घरात पती पत्नीचं भांडण आणि वाद आहेत. पत्नी म्हणते मी वेगळी राहणार. पती बोलतो ठीक आहे, मग आपण घटस्फोट घेऊया. पत्नी उद्गार काढते नाही, घटस्फोट नाही, अजिबात नाही, मला वेगळं तर राहायचं आणि पोटगी मागायची. हो, ही सिच्युएशन आजकाल खूप कॉमन झाली आहे. हो, मग कायदा काय सांगतो? CRPC 125 नुसार किंवा नवीन BNSS 44 नुसार पत्नी स्वतःचा खर्च चालू शकत नसेल तर पोटगी मागू शकते. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे, महत्वाचा विषय की CRPC 125 उपकलम 4 काय सांगतो बरं? की जर पत्नी विनाकारण पतीपासून वेगळी राहत असेल किंवा अडल्टरस रिलेशनशिप मध्ये असेल, तिला पोटगी मिळत नाही. म्हणजे फक्त मी राहणार नाही असं म्हणणं पुरेसं नाही, त्याच्यासाठी कारण असावं लागतं की का वेगळं राहायचंय. अशा परिस्थितीत माननीय न्यायालय काय म्हणतं आणि माननीय कोर्टाचं काय जजमेंट आहे? तर मोहन सिंग वर्सेस मीना या निकालानुसार पत्नीला व्हॅलिड रिझन असलं पाहिजे. याच्यामध्ये रजनीश विरुद्ध नेहाची जी प्रसिद्ध केस निकाल आहे, तर या निकालानुसार दोघांची इन्कम डिस्क्लोज करणं आवश्यक असतं. म्हणजे कोर्ट एकतर्फी निकाल घेत नाही, दोघांचंही सत्य काय आहे ते पाहते. पत्नी न सोबत राहते ना घटस्फोट देते, पण मात्र पोटगी मागते. अशा परिस्थितीत नेमकं आता काय करावं, त्याच्यासाठीचा आता खऱ्या मुद्द्याच्या उत्तराकडे आपण चाललो आहोत. नंबर 1, रेस्टिट्यूशन ऑफ कंजुगल राईट्स. हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन 9 अंतर्गत अर्ज करा की ती माझ्यासोबत राहायला तयार नाही, सन्माननीय कोर्टाने आदेश द्यावा. पत्नीचं कारण चॅलेंज करा की ती वेगळी का राहते, त्याच्यासाठी काय पुरावा आहे, म्हणजे ते दाखल करा. एव्हिडन्स जमा करा, पुरावे जमा करा. उदाहरणार्थ असं की व्हॉट्सअप असेल, मेसेज असतील, व्हॉट्सअपचे चॅट्स जपून ठेवा, कॉल रेकॉर्डिंग जपून ठेवा, साक्षीदार असतील, विटनेस तयार करा. पत्नी अर्निंग आहे, ती कमवती आहे, कमवू शकते, तिची कॅपॅसिटी आहे ते दाखवा. याच्यामुळे हा फायदा होतो की पोटगी कमी होते किंवा मग रिजेक्ट तरी होते, तुमच्या योग्य अशा मुद्द्यानुसार किंवा ग्राउंडनुसार, तुमच्या रिझननुसार. आणि जर फॉल्स केस, खोटी लबाडीची केस जर केली असेल तुमच्यावरती, तर एक्सपोज करा. कोर्टात सत्य मांडणं हे सर्वात महत्वाचं आहे. कायद्याचा मिसयूज होऊ शकतो, पण कायद्यातच झालेल्या मिसयूज वर उपाय पण आहे. पत्नी सोबत राहत नाही आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक पोटगी नाही, कारण पतीकडे मजबूत बचाव आहे. नातं नाही, जबाबदारी नाही, कर्तव्यही नाही, तरीही पोटगी मागणाऱ्या महिलांना विनंती आहे की आयुष्य हे एकदाच मिळते. दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये, हॅरासमेंट करण्यामध्ये वेळ वाया न घालता एक घाव दोन तुकडे करू शकता किंवा योग्य तो निर्णय घेऊ शकता. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही ठरवू शकता. अजून एक मी तुम्हा सर्वांना विनंती करेल की मला डायरेक्ट फोन लावून परेशान करू नका, कारण मला इतके फोन येतात की खूप त्रास होतो. माझे जे व्हिडिओ आहेत ना युट्यूब चॅनलवरती खूप आता अपलोड झालेले आहेत, जे की फ्री आहेत, मोफत असतात. आणि कायदेशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कायदा व्हिजन चॅनल हे कायदेशीर माहितीची जागृती करण्यासाठी तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे. परंतु मला वैयक्तिक प्रत्येकाच्या समस्या फोनवर सोडवणं शक्य होत नाही. प्रत्येकाला सल्ला मोफत देणं शक्य नाही. त्याच्यामुळे सल्ला शुल्क लागू आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर 500 रुपये फोन पे मारून त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून तुम्ही सल्ला घेऊ शकता. कृपया सहकार्य करा. सहकार्याच्या अपेक्षेसह धन्यवाद.